महाराष्ट्रामध्ये जो काही कोरोनाचा कहर चालू आहे दुसऱ्या लाटेचा, त्यावर मराठीतून बोलणं अतिशय क्रमप्राप्त होईल आणि त्याप्रमाणे अनेक लोकांनी मला सल्ला दिल्यामुळे मी आज मराठीमध्ये हा व्हिडिओ करत आहे. मित्रांनो, ही पहिली लाट गेली. पहिल्या लाटेमध्ये जेवढा मृत्यूदर किंवा रुग्णसंख्या महाराष्ट्रात होती, त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त ही दुसरी लाट अतिशय भयंकर स्वरूपात आलेली आहे. आणि पहिल्या लाटेमध्ये जेवढे मृत्यूदर होते त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट अगदी अनेक पटीनं जास्त मृत्यूदर या महाराष्ट्रात होत आहे. आज खरोखरच परिस्थिती एवढी ढासळली आहे की प्रशासकीय यंत्रणेला काही केल्या सुचत नाही. महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते गोंधळलेल्या स्थितीत आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्या सरकारमध्ये एकवाक्यता नाही आहे. कोरोनाचा ज्यावेळी आपल्याला मुकाबला करायचा असतो अशा भयंकर महामारीचा, तेव्हा तिथे एकवाक्यता लागते. प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्याकडून काम करून घेणारे महाराष्ट्र शासन चालवणारे जे मंत्री आणि पूर्ण त्यांचे जो एक टीम आहे त्यांच्यामध्ये एकवाक्यता पाहिजे. पण आज आपल्याला असं दिसत आहे की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ त्यांचे आदेश अंमलात आणणारे खालचे जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते महापालिकेचे आयुक्त, नगरपालिकेचे मुख्याधिकारी इथपासून ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, कोणाच्याहीकडे एक वाक्यता नाही आहे. आज मंत्री एक बोलतो, एक खात्याचा मंत्री एक बोलतो, प्रवक्ता दुसरं बोलतो. ते आदेश इम्प्लिमेंट करतात. कमिशनर होतो, कमिशनरपर्यंत आदेश येतात, तो त्याच्या मानाने त्याचा दुसराच अर्थ काढतो. त्यानंतर तुमचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी ते त्याच्यातून वेगळाच अर्थ काढतात. त्यानंतर परत तो जेव्हा आणखी ग्रामीण भागात जातो, ग्रामसेवक किंवा सरपंच वगैरे जे कोणी असतात, ग्रामचे पंचायत चालवणारे किंवा पंचायत समितीचे, ते त्याचा तिसराच अर्थ काढतात. एक वाक्यता नाही आहे. आदेश एक मिळतो, परंतु तो जनतेपर्यंत येईपर्यंत त्या आदेशाचं पार म्हणजे न बोललेलं बरं अशी परिस्थिती आज आहे. महापालिका एक आदेश काढते, तोच आदेश जेव्हा पोलीस स्टेशनला जातो त्याचा अर्थ तो दुसरा निघतो आणि त्याप्रमाणे तो पोलीस स्टेशनचा जो अधिकारी असेल त्याप्रमाणे तो आपला खाली पोलिसांना आदेश देतो की त्याप्रमाणे तुम्ही वागा. आज एक आदेश दिला, मार्केट बंद. महापालिका सांगते, महापालिकेचे आयुक्त सांगतात अमुक अमुक मार्केट या वेळेत चालू राहील. त्यानंतर जे दुसरे जे असतात संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी, एक पोलीस स्टेशन वेगळा अधिकार एक सांगतो, दुसरा सांगतो, मंत्री वेगळंच सांगत असतो. आणि या सगळ्यांवर कंट्रोल करणारी जी संस्था आहे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, ते तर भलतंच सांगत असतात. आज एवढी भयानक परिस्थिती चालू आहे की कोणाचा पायपोस कोणाच नाही. अशा प्रकारे हे परिस्थिती हाताळण्यात ते लोक अतिशय कमी पडलेले आहेत, हे सत्य सांगता येईल आपल्याला. आणि ते दिसते डोळ्यांनी. रोजचे 30 ते 35 हजाराच्या वर पेशंट बाधित होत आहेत. हे कशामुळे होत आहेत एवढे? कारण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लाट जानेवारी, फेब्रुवारी, इव्हन मार्चपर्यंत सुद्धा ह्यांना अंदाज आला नव्हता या गोष्टीचा की एवढ्या प्रमाणात असेल. त्यांनी कोणत्याही प्रकारची जी तयारी आहे ती केली नव्हती. हे अपयश आहे. हे अपयशाचं खापर आत्ताच्या घडीला की महाराष्ट्र शासनाचे जे मंत्रिमंडळ आहे त्यांचे जे चालवणारे आहेत ते सरळ दिल्लीवर फोडून मोकळे होत आहेत. पण ही परिस्थिती मोदींनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपण आपापल्या जसं तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही त्याप्रमाणे तुमचे आदेश तुम्ही काढा आणि त्याप्रमाणे प्रशासन तुम्ही राबवा. पण आणि गरिबांना जे खरोखरच पिडलेल्या लोक आहेत, त्यांना ज्यांचा हातावर पोट आहे, त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. त्यांना म्हणजे त्रास होईल अशा प्रकारे तुम्ही वागू नका. परंतु आज तसं दिसत नाही. सुरुवातीच्या वेळेला ह्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला. ते मोदींनी सांगितलं आहे ना, मग ते चुकीचंच असणार. त्याप्रमाणे त्यांनी काय केलं आहे की सुरुवातीला ढील दिली सगळीकडे.
पण जसजशी अशी परिस्थिती वाढत गेली 13 मार्चपासून साधारणतः 10 मार्चपासून जी भयानक परिस्थिती त्यावेळी होती त्याला संपूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदार आहे. महाराष्ट्र शासन कोणत्याही स्मशानामध्ये जागा मिळत नव्हती जाळण्यासाठी किंवा त्यांच्या दफनभूमीमध्ये सुद्धा जागा नव्हती, अशी परिस्थिती होती त्यावेळी. परंतु त्याचं खापर त्यांनी कोणावर फोडलं? केंद्र सरकारकडे. केंद्र सरकारने ऑक्सिजन दिलं नाही, केंद्र सरकारने रेमडेसिवीर नावाचे जे इंजेक्शन्स असतात ते दिले नाहीत, हे दिलं नाही. आणि एक लक्षात ठेवा की सुरुवातीला प्रत्येक वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समोर येऊन सांगतात टी व्हीवर की आपण कोरोनाला हरवणारच, आपण कोरोनाला हरवणारच, आपण त्याशी मुकाबला करीत आहोत चांगल्या प्रकारे आणि आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि ते म्हणतात की कोरोना योद्धे, सगळे कोरोना योद्धे मनापासून काम करत आहेत. खरी गोष्ट आहे, कोरोना योद्धे काम करत आहेत, परंतु सेनापतीचं काय? सेनापती कोणत्या जीवावर योद्ध्यांना आदेश देतोय की कोरोना योद्ध्यांनी सुद्धा मनापासून काम करावं? हे काय? कोरोना योद्ध्यांना जो सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट कुठे मिळतोय अशा वेळी? मित्रांनो, एक म्हण आहे, हिस्ट्री रिपीट्स अगेन अँड इट्स रिपीट्स अँड रिपीट्स अगेन अँड अगेन. इतिहासाची पुनरावृत्ती होते अशा वेळी. मित्रांनो, फार पूर्वी तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी, महाराष्ट्रातच नाही संपूर्ण दक्षिण भारतमध्ये ज्यावेळी अत्यंत हलाखीची परिस्थिती होती त्यावेळी जो मराठ्यांचा जो सेनापती होता, सरसेनापती संताजी घोरपडे आणि तानाजी जाधव, ह्या दोघा जणांनी त्यावेळी रात्रंदिवस मेहनत केली, रात्रंदिवस. एक भारतांब्यांची आम्हाला पूर्वी एक कविता होती की तुर्गावर जेवण जेवी तुर्गावर निद्रा घेई, अंगना धरेला लावी, भूमी सफून टापांची घौड दौड संताजीची. आज त्याची इतिहासाची पुनरावृत्ती होती, कारण प्रत्येक ठिकाणी मंत्रिमंडळ जायला तयार नाही आहे. आणि अशा वेळी महाराष्ट्राचे 2 संताजी आणि धनाजी आज संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यावेळी संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी संपूर्ण दक्षिण भारत वाचवला होता सुलतानी आक्रमणापासून, औरंगजेबाच्या आक्रमणापासून. त्यांना धीर दिला होता, त्यांच्यात हिंमत दिली होती आणि पुन्हा नवीन 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 योद्धे त्यांनी निर्माण केले होते. हे आपल्यासमोर आहे. आज हिस्ट्री रिपीट्स अगेन म्हणजेच काय की आज महाराष्ट्राचे 2 संताजी धनाजी, एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे प्रवीण दरेकर. बघा तुम्ही, रोज बघा ज्या ठिकाणी आपत्ती येते, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे अन्याय होतोय, कुठे कुठे लोकांना काही मिळत नाही आहे, लोकांची जे आर्त हाक चालू आहे, अशा वेळी हे 2 संताजी धनाजी महाराष्ट्रामध्ये आज गावोगावी सगळीकडे प्रत्येक ठिकाणी फिरत आहेत. आत्ताच जे चक्रीवादळ झालं सगळ्यात पहिले त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी आज दौरा केलेला आहे. मला आठवतं आहे की पहिल्या कोरोनाच्या वेळेला कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या ठिकाणी, बदलापूर, भिवंडी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकांच्या टेस्ट होत नव्हत्या. एक टेस्ट व्हायला प्रचंड वेळ लागत होता. एक टेस्ट करण्याला कमीत कमी 8 दिवस त्याचा रिपोर्ट यायला लागत होता. कारण महापालिकेने कोणत्याही प्रकारचं, नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी वेगळी व्यवस्था, नियोजन आपण जे म्हणतो ते नियोजन केलं नव्हतं. परंतु त्यावेळी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा तिथे दौरा केला त्या भागाचा आणि जी यंत्रणा हल्ली, त्यांना ज्या सूचना केल्या, त्यांना जे मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे त्यांची टेस्टची संख्या वाढवली. त्यांनी व्यवस्थितरित्या नियोजन करण्याचं मार्गदर्शन केलं. वेगवेगळ्या हॉस्पिटलला, कोविड सेंटरला भेट दिली, भिवंडीमध्ये गेली आणि त्यामुळे लोकांना रिपोर्ट यायला मदत झाली. त्यांची बरीच म्हणजे जी परेशानी होती ती कमी झाली. आजही प्रत्येक ठिकाणी हे 2 जण जात आहेत, परंतु ज्यांनी करायला पाहिजे ते मंत्रिमंडळातील सहकारी, जे सत्ताधारी आहेत, जे नेते आहेत, त्यांचे आमदार आहेत, हे कुठे फिरतायत? महाराष्ट्राला दिसतंय? कुठे फिरतायत?
कुठे भांडतायत जाऊन अधिकाऱ्यांना, कोणत्या ठिकाणी ते धारेवर धरतायत, त्यांना कसं कोणत्या ठिकाणी ते लोक जाऊन ते नियोजन करतायत. नियोजनाचा अभावच आहे ना आज पण. जी आज प्रेतच्या प्रेत जे जळताना दिसत आहे, संपूर्ण जे हॉस्पिटलचे पूल आहेत ते ते हॉस्पिटल त्यांना मदत कशी करायची याच्याबद्दल कसल्याही प्रकारचं नियोजन दिसत नाही. आज गोंधळलेली अवस्था आहे. एक जो पक्ष आहे तो एक आदेश देतो, दुसरा पक्ष दुसरा आदेश देतो, तिसरा पक्षाचा प्रवक्ता तो तर भलतंच बोलतोय. ते सगळं मोदींवर, केंद्र सरकारवर ते लोक सोडून मोकळे होत आहेत. हे काय? कुठेतरी या शासनाला जबाबदारीची जाणीव झालीच पाहिजे. नाही तर ही परिस्थिती ही हाताबाहेर गेलेली आहे, आणखी हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर सेनापती खंबीर असेल, सेनापती जर लोकांमध्ये मिसळत असेल, लोकांमध्ये जाऊन त्यांचा धीर वाढवत असेल आणि जे अधिकारी आहेत, आपले जे अधिकारी आहेत, आपले जे काम करणारे जे वेगवेगळे जे प्रशासकीय अधिकारी ते सुद्धा योद्धेच आहेत ना. आणि त्यांचा उत्साह तुम्ही कसा वाढवताय? तुम्ही घरात बसून वाढवू नाही शकत. तुम्ही कंट्रोल रूममधून कंट्रोल करू शकत नाही अख्खा महाराष्ट्र. हा जर महाराष्ट्र कंट्रोल, आज ते दोघं जण संताजी धनाजी आज जात आहेत सगळीकडे, त्यांना त्यांचा जीव नाही आहे का? त्यांना धोका नाही आहे का फक्त तुम्हालाच धोका आहे? त्यांना धोका नाही आहे? त्यांच्या जीवाला, त्यांना तर कोरोनाची लागण पण पहिल्यांदा झालेली आहे. अशाही परिस्थितीत ते जात आहेत, ते सगळीकडचा दौरा करतायत. परंतु तुमचं काय? तुम्ही कुठे जातायत? कोणत्या ठिकाणी? तुम्ही काय करताय? आज प्रत्येक गोष्ट, हे बघा, एक लक्षात ठेवा, ज्यावेळी सेनापती लढाईसाठी उतरतो त्यावेळी आपल्याकडे असणारी जी शस्त्रसामुग्री आहे, आपल्याकडे असणारं जे सैन्य आहे, याचा विचार करून तो त्याप्रमाणे लढतो. की तो असं नाही बोलत की आज माझ्याकडे हे कमी आहे, ते कमी आहे. नाही नाही, आहे त्या परिस्थितीत मुकाबला करायचा. आपण नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेतो, आहे त्या परिस्थितीत, आहे त्या मावळ्यांविषयी, आहे त्या शस्त्रांविषयी त्यांनी वापर केला आणि त्यांनी मोठमोठ्या सैन्याशी मुकाबला करून दाखवला. कोणाच्या जीवावर? हे शिवाजी महाराजांचं एक प्रकारे जे नियोजन होतं आणि आहे त्या परिस्थितीत लढण्याची जी त्यांची जी मानस होता त्यांचा, हा फार विचारात घेण्यात. नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन नाही होते. त्यासाठी तुम्हाला नियोजन केलं पाहिजे. हे नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही केंद्रावर खापर नाही फोडू शकत. आम्हाला केंद्राने ऑक्सिजन दिला नाही, आम्हाला आहे त्या तुम्ही करा ना. तुम्ही तुमच्या तंत्रज्ञ लावा, हे लावा. आणि बरेचसे जे केंद्राकडून, दिल्लीकडून आलेले जे व्हेंटिलेटर्स आहेत, ते व्हेंटिलेटर्स आज पण नादुरुस्त आहेत. ते व्हेंटिलेटर्स कुठेतरी ऐकलं की ते असेच पडून होते औरंगाबाद का कुठेतरी, आणि तिथलचा स्थानिक एक कोण तंत्रज्ञ आला आणि त्याला समजल्यावर त्याने आला आणि ते सगळं दुरुस्त करून घेतलं. केंद्राची गरज नाही ना हो त्या ठिकाणी. असं थोडी आहे. उद्या देवेंद्र फडणवीसांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला तर ते असं नाही बोलणार की उद्धव ठाकरेंनी मला गाडी तर दिली महाराष्ट्र शासनाने, परंतु पंक्चरवाला दिला नाही. त्यांना तो स्वतः केलं पाहिजे. तशीच परिस्थिती आहे ना आज पण. ज्यावेळी तुम्ही इंजेक्शन्स वगैरे जे वेगवेगळे वैद्यकीय उपकरणं आहेत किंवा वैद्यकीय औषधं आहेत, जी काय लागणार आहेत ती उपलब्ध करून घेणं म्हणतोय, देणं नाही, उपलब्ध करून घेणं ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. एवढा मोठा महाराष्ट्र आज तुमच्या हातात आहे, यंत्रणा तुमच्या हातात आहे. तुम्ही करताय काय? एवढ्या प्रचंड प्रमाणात जो आज हाहाकार माजलेला आहे आणि त्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही आहात जबाबदार. तुम्हाला जनतेला याचं उत्तर द्यावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी लाट आली होती त्या लाटेवर आपण मोठ्या अभिमानाने सांगितलं की आम्ही त्याच्यावर विजय मिळवला. परंतु विजय मिळाला, परंतु शत्रू परत हल्ला करेल याची जाणीव नव्हती का तुम्हाला? सगळीकडे आलं होतं ना. सगळीकडे अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या, आंतरराष्ट्रीय माध्यमातून बातम्या येत होत्या. त्याचा तुम्ही काहीच विचार केला नाही. तुम्ही कोविड सेंटर बंद करून टाकली. आणि होय, एक लक्षात ठेवा, ज्यावेळी हे तुम्ही कोरोना योद्धे बोलता, आता आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 14,000 जागा भरू, आम्ही 17,000 जागा भरू, आम्ही अजून काही हजारो जागा भरू. परंतु एक लक्षात ठेवा, ज्या आहेत पहिल्या कोरोनात जे लढले ना,
जे योद्धे लढले, ज्याच्यामध्ये जे तुमचे वॉर्ड बॉय असतील, स्वीपर्स असतील, काही नर्स असतील, अशा हजारो नर्स आहेत. त्या पहिल्या कोरोनाच्या याच्यात त्यांनी सेवा घेतली. परंतु जशी कोरोना संपला, तो संपला नाही म्हणता येणार आपण, तो कमी झाला, त्यानंतर तुम्ही त्यांना काढून टाकलं कामावरनं. एक लक्षात ठेवा. माझ्याकडे असे कितीतरी शेकडो वॉर्ड बॉय आणि ज्यांचे आरोग्य सेवक आपण म्हणून ज्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर नेमलं, ते आले होते माझ्याकडे आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडून महापालिकेने काम करून घेतलं आणि आता आमची गरज नाही म्हणे, आम्हाला काढून टाकलं कामावरनं. आणि जेव्हा मार्चमध्ये जेव्हा दुसरी लाट आली, परत त्यांना घेतलं. बरं, घेतलं तर घेतलं, त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतले. याची चौकशी करा, याची चौकशी करा या गोष्टीची. त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेतलेत की नाही करून. मग नवीन जागा भरण्याची होती, अशाच लोकांना द्या ना संधी. का नाही देऊ शकत तुम्ही? आज अंगणवाडी सेविका आहेत, सुशिक्षित आहेत ना त्या, पण महाराष्ट्रामध्ये हजारो आहेत. आज ग्रामीण भागात धुमाकूळ चालू आहे ना. तुम्ही त्यांना प्रॉपरली ट्रेनिंग दिलं असतं पहिले आणि त्यांना एक प्रकारे तयार केलं असतं. इंजेक्शन, औषध कसे द्यायचे, त्याच अंगणवाडी सेविका आरोग्यसेवा झाल्या असत्या. आज तुम्हाला लाखो मिळाल्या असत्या, त्या रेडीमेड प्रशिक्षित मिळाल्या असत्या तुम्हाला. पण तुम्ही ते केलं नाहीत ना. तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काय म्हणतो आपण, मतलबी पद्धतीनं तुम्ही ज्या लोकांना अपॉइंट केलं आणि त्यांनाच तुम्ही नंतर काढून टाकता आणि परत दुसऱ्या लाटेत त्यांनाच बोलावता. काय गरज आहे? याचा विचार केला पाहिजे शासनाने. शासन याचा विचार करत नाही आहे आणि म्हणूनच ही परिस्थिती चालू आहे. त्याचबरोबर अजून एक आहे की आज मुंबईच्या महापौर आहेत. मुंबईच्या महापौर असं म्हणतात की त्या पूर्वीच्या नर्स आहेत, म्हणजे परिचारिका आहेत, त्यांच्यामध्ये सेवाभाव आहे. बघा, मुंबईमध्ये आज कौतुक केलं पाहिजे की महापौर बाई ज्या आहेत त्या फिरतात ते सगळीकडे, कारण का त्यांच्यात तो सेवाभाव आहे. फक्त महापौरबाईंनी एक केलं पाहिजे की जी महापालिकेची जी रुग्णालय आहेत ना, तिथंची रुग्णसंख्यांवर ज्या रुग्णांवर ज्या कामं करतायत त्यांच्यावर प्रचंड लोड आहे मुंबई महापालिकेमध्ये. तिथे तुम्ही स्टाफ भरती करा, तिथे स्टाफ भरती करा तुम्ही. कारण का तिथे जे रुग्ण जे ॲडमिट होतात ना, त्यांच्या नातेवाईकांनाच सगळी कामं करावी लागतात. तिथे महापालिकेमध्ये वॉर्ड बाय, आया यांची कमी आहे, स्वीपर लोकांची कमी आहे. एकेका वॉर्डामध्ये जास्तीत जास्त किती असतील, 2 किंवा 3, जे 25-30 बेडवाल्यांकडे खूप कमी प्रमाणामध्ये नर्स आहेत आणि वॉर्ड बॉय तर 2 किंवा 3च आहेत, अशी परिस्थिती आहे. तर आमची विनंती आहे महापौर मॅडम, तुम्ही मॅडम काम चांगलंच करताय, त्याबद्दल प्रश्नच नाही. परंतु तुम्ही, तुमचा अधिकार आहे तोपर्यंत तुम्ही हे तुमच्या कारकिर्दीमध्ये तिथे पदं भरा, तिथेही पदं भरा, तीही तुम्हाला कामाला येतील. आता कळलं? तुम्ही फक्त कामापुरतं घेऊ नका. मुंबई महापालिकेचं बजेट चांगलं आहे, सगळं आहे, परंतु त्यांना कामापुरतं वापरू नका आणि एकदा कोरोना झाला की त्यांना हाकलून देऊ नका. तुम्ही त्यांना परमनंट करा. आज सगळीकडे तुम्ही खाजगी जे हॉस्पिटल्स आहेत, त्या खाजगी हॉस्पिटलच्या ज्या नर्स आहेत त्या बिचाऱ्या खूप कमी पैशात काम करतात आणि त्या प्रशिक्षित आहेत. काही नर्स तर कितीतरी वर्ष काम करत आहेत. तुम्ही त्यांची का नाही सेवा घ्या? तुम्ही त्यांची सेवा घ्या, त्यांना परमनंट करा, त्यांना शासन सेवेत घ्या, पण त्यांना हाकलून देऊ नका. भले कमी पगार असेल तरी पण त्या करायला तयार आहेत तिथे, त्या मनापासून करतील तिथे. कारण शासकीय सेवेची हमी, ती हमी जी असते ना, ती हमी खूप महत्त्वाची असते. तुम्ही हे नाही ना करत. हे जे मोठे जे अधिकारी आहेत ते राजपत्रित अधिकारी आपण म्हणू त्यांना, ते फक्त काय करतात, वरनं आदेश देतात, अमुक येऊ भरती करा, तमुक भरती करा. अरे भरती करा, परंतु त्यांच्याही जीवनाचा विचार करा ना तुम्ही. आज जो मुलगा तिथे 25 ते 30 वर्षाचा तिथे तुम्ही भरती केलेला आहे, त्याला तुम्ही 4-5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्टवर डांबून ठेवता, पुढे त्याला 30 वर्ष उलटलं तर कोण नोकरी देणार आहे? त्याचं इकडं जाई जातं, तिकडचं जाय. अशा हजारो लोक आहेत, मुलं की ज्यांचं आयुष्य हे उद्ध्वस्त झाले अशा प्रकारच्या निर्णयांमुळे. नवीन भरती करण्यापेक्षा ह्या लोकांना घ्या ना कामाला, त्यांना परमनंट करा. भले त्यांच्याशी बॉन्ड करा, सगळे शासकीय नियम तुम्ही लावा त्यांच्याशी, परंतु त्यांना तुम्ही एक हमी द्या की बाबा तुमचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं की आम्ही तुम्हाला घेऊ. बघा, आनंदाने करताय, कमी पैशात करतील लोक कामं, हे पण सांगतो. सेवा द्यायला तयार आहेत,
परंतु तुम्ही हे करत नाही. तुम्ही हे डिसिजन घेत नाही. तुम्ही फक्त एकच बोलताय की आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो लॉकडाऊनचा विषय आहे ना, फार अगदी छोटे दुकानदार, छोटे व्यावसायिक अक्षरशः आज त्यांची अवस्था फार केविलवाणी झाली आहे. तुम्ही त्यांच्यासाठी काय पॅकेज देता हो? आज त्यांना दुकानं बंद असून सुद्धा अशा हजारो लोक जे दुकानदार आहेत, लाखो दुकानदार आहेत, त्यांना लाईटची बिलं येतात. कुठे लाईटच्या बिलात तुम्ही माफ करता? दुकान बंद आहे, टाळा आहे. आज दीड महिना झाला, लोक घरी आहेत, तरी पण त्यांना लाईटचं बिल तर येणारच आहे. त्यांना बिलात सवलत कुठे देत? एवढं तरी करा ना कमीत कमी. बाकीची नुकसान भरपाई सोडून द्या हो, परंतु हे तर करा. लाईटची बिलं आता लॉकडाऊन आज ना उद्या उघडणार आहे, हे तर निश्चित. त्याला लाईटची बिलं किती येतील हे जनतेच्या मनात आहे. कळलं? हे जनतेच्या मनात आहे, म्हणून ते मी बोलतोय. लोकांना वाटतंय की आता यापुढे काय, लॉकडाऊन उघडला तर आम्ही हे कुठून भरणार. आणि पहिल्या कोरोनाच्या वेळेला एवढे महिने बंद असून सुद्धा MSEBनी सोडलेलं नाही आहे कोणालाच. प्रत्येकाला लाईटची बिलं तेवढ्याच प्रमाणात आलेली आहे. दुकानं बंद असून लाईट एकही युनिट न वापरता सुद्धा त्यांना हजारो रुपयाची बिलं आलेली आहेत. विचारून बघा तुम्ही, लोकांशी चर्चा करा याबाबत. बघा, मग हे कोण करणार? हे कोण करणार? कळलं? खाजगी डॉक्टर आज तुमच्या मदतीला का नाही येते? कारण का तर हे तुम्ही त्यांना वापरता आणि नंतर मग सोडून देता. तुम्ही त्यांना वापरता, त्यांच्याकडून कामं करून घेता, स्वतःची पाठ थोपटता, परंतु नंतर त्यांच्यावरच तुम्ही अन्याय करता. कोण करेल व्यावसायिक हो? कोण व्यावसायिक हे करत बसेल? तुमच्या नादाला लागेल. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे आज खाजगी डॉक्टरांकडे पण आज लाखो रुपयाची आज लोकांना ते बिलं देतात. त्यांच्यावर काही कंट्रोल आहे की नाही तुमचा? तुमचा कंट्रोल नाही आहे त्यांच्यावर. शासनाने एक ठरवून दिलेलं आहे की एवढ्या प्रमाणात एवढं बिल असेल, कोरोनाचं बिल एवढं आहे, तेवढं आहे, हे शासनाने ठरवून दिलेलं आहे. परंतु त्याप्रमाणे पडताळणी करतं का कोण? तुमच्या महापालिकेचा अधिकारी, तुमच्या नगरपालिकेचा अधिकारी कोण त्याच्यावर बघतं का? त्यांना बोलावतं का? त्याची जी बिलं आहेत ती ऑनलाईन तुम्ही तपासता का? त्याचं ऑडिट करता का तुम्ही? नाही करत. मग लोकांना ती 2-2 लाख रुपये, 3-3 लाख रुपये बिलं येतात. ते लोक कुठून भरणार त्याची बिलं? ह्याचं काही आहे की नाही तुमच्याकडे यंत्रणा तपासायची? काहीच नाही आहे. मग ह्याचं जबाबदार कोण? लोकांनाच उलटा त्याचा भुर्दंड पडत आहे. आणि इकडे तुम्ही तुमची पाठ थोपटता की आम्ही आमची संपूर्ण जी शासकीय यंत्रणा आहे ती आम्ही कामाला लावली, असं केलं आहे. पण जे योद्धे आहेत त्या योद्ध्यांनाच तुम्ही वाऱ्यावर सोडलं आहे ना. त्या योद्ध्यांनाच वाऱ्यावर सोडलेलं आहे. ह्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने जर जनतेच्या भल्यासाठी काम जर केलं तर त्यांचं नाव होईल. आणि आज त्याची गरज आहे. त्याची गरज आहे. लोकांना आधार देण्याची गरज आहे. त्यांना लाईट बिलामध्ये जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना लाईट बिलामध्ये, छोटे काय मोठे का दुकानदार, त्यांना लाईट बिलामध्ये सवलत देण्याची गरज आहे. दुसरे धंदे तर संपूर्ण तुम्ही बॅन करून टाकले, बंद करून टाकले. त्यांच्या पोटापाण्याचं काय आहे? असं आज जे चक्रीवादळ आलेलं आहे, ज्या ठिकाणी आता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथे दौरा करणार आहे, मला एक वाटतंय की पहिलेचे जे मागच्या वर्षी आले तो नुकसान भरपाई ती मिळाली का, याचा पहिले तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा त्या लोकांकडे की मागच्या वर्षी कोकणामध्ये जी प्रचंड प्रमाणात नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली का थेट तुमच्याकडे? त्याचाही तुम्ही तिथे लोकांना प्रत्यक्ष विचारा. आणि ते जर नसेल तर आता तुम्ही काय देणार? पहिलेची भरपाई देणार आहात की नाही? शेतकऱ्यांना तुम्ही ज्यावेळी तुम्ही सत्तेवर आला तेव्हा तुम्ही सांगितलं आम्ही त्यांना सातबारा कोरा करू, लाखो शेतकऱ्यांचा हात, आणि तुम्ही काही घोषणा पण केली. ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले का हे विचारा. तुमच्या मंत्र्यांनी विचारावं तिथे जाऊन. नुसत्या घोषणा करायच्या, बाकी काहीच नाही करायचं. आणि जे चालू आहे काम तेच कोरोना योद्धेच करत आहेत. तर कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन द्या आणि महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर हा कोरोना बरा व्हावा यासाठी आपण शुभकामना ठेवू. आणि या कोरोनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारची वेगवेगळी जे खातं आहेत ती काय करतात ते
आरोग्य खातं आहे, शिक्षण खातं आहे, पोलीस खातं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची जी खाती आहेत त्या खात्यांवर एक स्वतंत्र व्हिडिओ पार्ट्सच्या स्वरूपात भाग 1, भाग 2 या स्वरूपात मी करणार आहे. हे जे बोलतो हे जनतेच्या मनात आहे. तुम्ही विचार करा आणि जनतेमधून जी चर्चा येते त्याच्यातूनच मी हा केलेला आहे. हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबचं बेल आयकॉन तुम्ही दाबा, जेणेकरून आता ह्याचे अनेक पार्ट वेगवेगळ्या विभागावर आता मी हा वेगवेगळे व्हिडिओ करणार आहे. त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल बघायला. धन्यवाद. जय हिंद.